विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप. भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला. राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप. सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाहीत. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यात नक्कीच काहीतरी काळं बेरं. विनायक राऊतांनी कुटुंबियांवरचे आरोप फेटाळले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं दर्शन. सासवडमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांशीही साधला संवाद. मोशी दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक. एलआर कंपनीच्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, पालिका आयुक्तांची माहिती. नवी मुंबईच्या नेरूळ स्टेशन परिसरात तळीरामांचा उच्छाद. अजमल शेख नावाच्या व्यक्तीचा पोलिसांवरती हल्ल्याचा प्रयत्न. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. पुण्यातील ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार केल्याची तक्रार. कल्याणीनगरमधील दाम्पत्याविरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल. रुग्णांना धार्मिक पत्रिकांचं वाटप केल्याचा आरोप. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर यास्तिका भाटियाचं ऐतिहासिक शतक. स्मृती मानधनाची 70 धावांची खेळी. कसोटी सामन्यात भारताची 400हून अधिक धावांची आघाडी.